भिवंडी तालुक्यातील मौजे कुकसे येथील सर्व नंबर 15 व 15B1 या आकारी पडीत जमिनीतून नैसर्गिक वाहणारा नाला बुजवून शेत जमिनीचे नुकसान केल्याप्रकरणी स्थानिक ग्रामस्थांनी विकासक व त्यांना साथ देणाऱ्या महसूल प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे। शेतकरी नरेश पाटील व ग्रामस्थ यांनी मंडळ अधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता व त्यासोबतच आकारी पडीत जमिनीतून जाणारा नैसर्गिक नाला बुजवला असून तो नाला पूर्ववत सुरू करण्याची मागणी यावेळी शेतकरी नरेश पाटील यांनी केला आहे। त्या प्रकरण नेमकं सविस्तर सांगा। सरकारने याला तलाठी आणि आपले मंडल अधिकारी यांना मी या नवीन नाल्या बंद करण्यासंदर्भात अर्ज दिला होता। तर ते आता जागेवर येऊन पंचनामा केलेला आहे। जुने नाल्याची पाणी केली, आता ते पंचनाम्यामध्ये लिहिलेलं आहे का नवीन नाला आम्ही बंद करून जुना नाला चालू करतो। काय नेमकं तुम्हाला त्रास काय होतो या ठिकाणी, काय त्रास आहे तुम्हाला शेतकरी लोकांना? शेतकरी म्हणजे आमच्याकडे पूर्ण व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, सातबारा आहेत। पूर्ण जमिनीचं मोठ्या प्रमाणावर फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होते। पावसाळ्यामध्ये म्हणजे जमीन लावण्यायोग्य नसते, पूर्ण होते। उपासमारीची वेळ येईल अशी एवढी परिस्थिती भयानक होती। इथे डेव्हलपर आहेत, ते कोणाला पुसतील, यांचा भाडा चालू आहे। त्यावेळी उल्लेख केले का आमची शेतजमीन नुकसान होतं, तिथे तर पूर्ण डेव्हलप झाले। आणि त्याही हा शेतकरी आमच्या सामान्य सामनेने असं मला अर्ज दिला का आमच्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर नाला जर खुल्ला केला नाही तर मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल। पण तसं इथं शेती पाण्याची राहिलेलीच नाही, पूर्ण गोडाऊन आहेत, बांधकाम आहे। नेमका त्रास कोणाला आहे? नेमकं शेतकऱ्यांना आम्ही स्थानिक शेतकरी आमची आणि 4-5 एकर जागा पडलेली आहे। आणि दुसरा विषय असा आहे, जी आमची 6 एकरची कब्जा ओढलोपरची पिढ्यानपिढ्यांची जागा जी आहे, 6 एकर तलाव आहे, त्याची अकाटीपर्यंत 6 एकर तलाव आहे, त्याच्यामध्ये रोजगार आम्हीचा ते या लोकांनी परस्पर कंपनीच्या नावाने विकलेले आहे। त्याच्या मेन मिली बघा जेव्हा आगेवलेच आहेत। तुमची काय मागणी आहे? आता मागणी अशीच आहे का ती ज्याच्या कब्जा आहे ना त्या शेतकऱ्यांनी जमीन मिळावी, त्यांच्या नावावर व्हावी बस। मग काय तुम्हाला प्रतिसाद काय मिळतो? त्याच्यामध्ये एक असा विषय आहे का ग्रामपंचायतची एनओसी नाही, ठराव नंबर नाही, काहीच नाही। ग्रामसभेमध्ये ठराव नाही, आवक जावक नंबर नाही, काहीच नाही। ही मनमानी अशी झाली का हम करू कायदा झाले त्यांचा। पोलीस स्टेशन त्यावेळी आणि कायदेशीर त्यावेळी वरून असं दबाव आणले का या सगळं आमचंच आहे, इथं कोणीच नाही। आणि 15 वर्षाचा कब्जा दाखवले, त्यावेळी येऊन तिथं जागो कधी लावले का काय? आता आम्ही लावतो जमीन, त्यावेळी दाखवा ना का आम्ही 1 वर्ष लावले कधी। आगवले तात्यांनी 15 वर्षापूर्वीचा कब्जा पीक पाणी लावून पीक पाणी लावून तिथं 15 वर्ष नाव लावलं आणि आता ते कंपनीच्या नावाने। सामनेवाले कोण आहे, काय नाव आहे त्याचं? पद्माकर शाही सद्गुरू रिअल्टी कंपनीचं नाव आहे। त्याचा पुरपाट आहेत पद्माकर भोईर। आणि विषय असा आहे, निवड 6 एकर नाही, आमची 54 एकर जागा आहे। ज्यांची एकीच्या नावाला नावं आहेत ना त्या लोकांना सुद्धा आम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व केलेले आहे। त्यांना माहीत पण नाही, फक्त पैसे द्यायचं। आता हा जर विषय निघाला नसता तर आलो तरी बरोबर ते पूर्णपणे ती हा त्यावेळी क्लोज करणं आहे। मग आता प्रशासनाकडे तुमची मागणी काय आहे? तर ती जागा अकाली पडे ती ग्रामपंचायत ताब्यात द्यावा। तिथं आम्हाला समाज व्हायला असेल, गावाचा काय विकास असेल त्या आम्ही बनवणार। आणि जे कोणी लागवड करत असेल त्यांचा एवढीच अपेक्षा आहे। ठीक आहे। आणि नवीन नाला बंद होऊन जुना नाला चालू करावा, बस एवढंच। आमचा काय विषय काहीच नाही, माझ्याला कोणी यावी डेव्हलप यांचाच, शेतकऱ्याला आम्हीच शेतकऱ्याला कोण आलाच नाही। फक्त डेव्हलपर आमचा पॉट भरावा, शेतकरी मेलाचं चालेल। शेतकरी म्हणणार कोण? कुकसा आधीतले लोक जे आहेत ना 5-5, 6-6 एकर भिंत बांधले, भिंत वर्ष बांधून आमच्या शेतनाचे जाम झालेले आहे। ठीक आहे, आता करू चालू। आता आमच्या संपूर्ण शेतकऱ्यांचा एकच आता विषय आहे का आता पुढचा मोर्चा आमचा तहसीलदार कार्यालयावर राहील आंदोलन राहणार। आपले काय आश्वासन दिले, काय ऑफिसरचे तहसीलदारचे आलेले होते, हे मंडल अधिकारी तात्या आलेले होते, पंचनामा करून ते आश्वासन दिले जुना नाला चालू